इथे मी आलेले आहे नर्सरीमध्ये. उद्या माझा वाढदिवस आहे 19 फेब्रुवारीला. म्हणजेच उद्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचाही वाढदिवस आहे. आणखी माझाही वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने मी माझ्या प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी कमीत कमी मी 5 झाडं तरी मी लावते. आणखी हे गेल्या 4-5 वर्षापासून मी हा नियम केलेला आहे की नाही, वाढदिवसाच्या दिवशी आपण झाडं लावावी. आणखी प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी 5 झाडं कमीत कमी मी लावत असते. हे पाठीमागे तुम्ही बघत असाल माझ्या, हे ग्रीन हाऊस आहे. आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर ही नर्सरी आहे. आणि इथे आंब्यांची ही झाडं आहेत, काजूची झाडं आहेत, परत फार वेगवेगळी रोपांची म्हणजे बरेच चांगली चांगली झाडं आहेत इथे. पण आता मी काजूची झाडं, नंतर आंब्यांची झाडं, आणखीन कडुलिंबाचं झाड, हे झाडं मी लावणार आहे उद्या. आणि उद्याचं प्लॅनिंग म्हणजे असं की उद्या सकाळी मी इथे माणगावला आलेले आहे. त्यामुळे मी उद्या हरिहरेश्वर श्रीवर्धनला, आमच्या इकडनं माणगावच्या इकडनं श्रीवर्धन 1 तासाच्या अंतरावरती आहे. आणि तिथे मी हरिहरेश्वर शंकराच्या देवळामध्ये जाणार आहे. सोमवार आहे उद्या. ॲक्च्युली मी इथे पण जाणार होते, म्हणजे विचार केला होता की रायगडावरती जाऊ, पण भरपूर गर्दी असणार आहे उद्या. नंतर परत कधीतरी रायगडावरती मी जाणार. पण उद्या आम्ही चाललो आहे हरिहरेश्वरला. इथे माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल हे ग्रीन हाऊस आहे. ते छोटंसं ग्रीन हाऊस आहे. आपण या ग्रीन हाऊसमध्ये जाऊया. हे नुकतंच आता बांधतायत ही लोक. आपण आता ग्रीन हाऊसमध्ये आहोत. मी आता ग्रीन हाऊसमध्ये चालते इथे. हे आता चालू आहे काम त्यांचं. असंच ग्रीन हाऊस मी माझ्या फार्म हाऊसवरती मी बांधणार आहे. नॉर्मली आपण ग्रीन नेटमध्ये बघतो, पण आता नवीन टेक्नॉलॉजीज त्यांनी यूज केलेल्या आहे. आणि आता व्हाईट नेटमध्ये, व्हाईट शेडमध्ये मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरामध्ये. हे तुम्ही बघत असाल. आपण आता इथे ग्रीन हाऊसच्या आतमध्ये आहोत. आणखीन हे बघताय तुम्ही, दिसतंय तुम्हाला कसं ह्यांनी त्याचं कन्स्ट्रक्शन्स केलेले आहे. येस, हे एक टेंट बांधलेलं आहे ग्रीन हाऊसचं. आणखीन त्याच्याच पलीकडे हे दुसरं टेंट बांधलेलं आहे. ग्रीन हाऊस, ठीक आहे. हे झाले हे छोटे, म्हणजे जेव्हा बेबी प्लांट्स असतात ना तेव्हा इथे ह्या टेंट्समध्ये ठेवलं जातं छोटा. आणि इथे बाजूला तुम्ही बघत असाल हे मोठं आहे. ओके, इथे एक दार पण केलं आहे. मला माहिती नाही दार आता उघडं आहे की नाही. मी चेक इट. अरे वा, उघडं. सो इथे आपल्याला बघायला मिळेल. वाव, हे ग्रीन हाऊस बघा. हे फार मोठं ग्रीन हाऊस त्यांनी केलेलं आहे. इथे मोठे मोठे झाडं जी झालेली असतात 2-3 वर्षात, 2 वर्षांची मला असं वाटतं. तर अशा झाडांसाठी इथे ठेवलं जातं. आणखीन इथे वरती मला वाटतं ही डबल नेट सिस्टम त्यांनी केलेली आहे. म्हणजे जास्त लाईट येऊ नये किंवा जास्त हीट लागू नये यासाठी त्यांनी डबल नेट, ह्या वरच्या तुम्ही नेट्स बघत असा. त्यानंतर अशा पुढे ते खेचून घेतात वाटतं. तिथे वरती वाटतं पडद्यांसारखं दोरी लावलेली आहे. ते नंतर ही नेट अशी खेचून घेतात म्हणजे जास्त हीट लागू नये झाडांना इथे खाली. तर हे आहे मोठं ग्रीन हाऊस त्यांचं. आणि इथे मोठी मोठी झाडं ठेवली जातात. आता हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे. काही
मला असं वाटतं काही वेळानंतर किंवा काही महिन्यानंतर मला वाटतं एप्रिल मेपर्यंत आता ही जी बाहेर तुम्ही ही जी झाडं बघताय ना, ही जेवढी झाडं ही बाहेर बघताय ना, ही सगळी झाडं इथे ग्रीन हाऊसमध्ये नंतर ठेवली जाणार आहे. सुंदर ना, छान बनवलेलं आहे हे. आणि असंच ग्रीन हाऊस आम्ही आमच्या फार्ममध्ये करणार आहोत फॉर व्हेजिटेबल प्लांटेशनसाठी. सेम अशाच पद्धतीचं ओनली फॉर ग्रीन व्हेजिटेबल्स. इटालियन ज्या भाज्या असतात, ज्या चायनीज सलाडसाठी भाज्या यूज केल्या जातात, त्या भाज्यांसाठी आपल्याला असं हे ग्रीन हाऊस करावं लागतं. आणि असं सेम असं हे ग्रीन हाऊस आमच्या फार्ममध्ये आता होणार आहे.